हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? भारतात गेल्यावर सगळ्यांनाच भेटायची उत्सुकता असते आणि त्यातल्या त्यात मामाच्या गावाला जायला कोणाला नको. खरं सांगू, मामाच्या गावाला पोटभर जेवण आणि मनभर माया मिळते. आज 2 वर्षानंतर आलोय, पण उत्साह मात्र त्यांचा सगळ्यांचा तेवढाच. मामाने गाव बदललं असलं, पण माणसं अजूनही तशीच आहे. शेतात मका लावलेली, त्यातून वाहणारा तो मंद वारा म्हणून मातीचा गंध जाणवत होता. आणि तिथंच एक छोटंसं झाडही होतं. छोटं खूप होतं, पण त्यावर आंबे मात्र भरपूर, म्हणजेच कैरी लागलेली होती. जुलै महिन्यामध्ये ह्या आंब्याला कैरी आहे हे बघूनच आश्चर्य वाटलं. मला माहीत नाही हा कोणता प्रकार आहे, पण त्याची जी कैरी होती ना ती खायला मात्र खूप गोड होती. लहान होतो त्यावेळेस आंब्याला दगडं मारून आंबे पाडायचो किंवा कोणीतरी चढणार आणि मग आंबे मिळायचे. आता गोष्टी हातात यायला लागल्या, पण असो, त्यावेळची वेगळीच मजा होती. झाड लहान पण आंब्याची श्रीमंती मोठी असंच म्हणावं लागेल. सगळ्यात गोड क्षण म्हणजे घराच्या मागच्या बाजूला मांजरीला नुकतीच पिल्लं झालेली होती. त्या चिमुकल्या डोळ्यांनी नव्याने जग पाहण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू होता. आय होप तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल. आवडलास तर प्लीज फॉलो करा, लाईक करा. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.